हॅलो, तर मी वर्षात आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करतो। आज आपण एक मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत। आज आहे बुधवार, तर आज आमच्यात आणलं होतं चिकन। तर मी मस्त सवाई मसाला वापरून चिकन करणार आहे। हे प्रमोशन वगैरे काही नाहीये, आम्ही प्रदर्शनाला गेलेलो त्यावेळेस आणलं होतं सवाई मसाला। तर इथं बघा मसाला करून खोबऱ्याचं वाटण करून घेतलेलं, कांदा टोमॅटो कोथिंबीर कापून घेतलेली, इथं चिकन मस्त असं शिजत घातलं होतं। तर चिकन शिजल्यानंतर त्याचे पीस वेगळे केलेत बघा। चिकन शिजल्यानंतर पीस वेगळे केलेत आणि रस्स्यासाठी सूप वेगळं केलंय। मिसळाला पण सपक काढून ठेवलेलं होतं। त्यानंतर आपण मस्त असं सवई मसाल्याचं सुक्कं चिकन मी बनवून दाखवणार आहे। मी पण पहिल्यांदा ट्राय करणार आहे, ह्याच्या अगोदर मी कधी हा मसाला वापरला नाही, पहिल्यांदाच वापरणार आहे। आणि मी काय प्रमोशन वगैरे काही करत नाहीये, हा मी विकत आणलेला होता आणि मी पहिल्यांदाच वापरून म्हटलं बघावं कसं असते। खूप ऐकलं होतं, मग म्हणून म्हटलं तुमच्याबरोबर पण शेअर करूया। तर हा मसाला वापरून मस्त आपण असं सुक्कं चिकन करायचं। ह्याच्यामध्ये काही घरचं लाल तिखट वगैरे म्हणजे चटणी जी असते तिखट ते टाकायची काही गरज नसते, काढलंय की गरज नसते ना। आम्ही विचारलेलं तिथं मसाला घेताना, तर त्यांनी म्हटले तुमच्या घरचं तिखट वगैरे टाकायची काही गरज नसते, तुम्ही फक्त हा मसाला टाकला तरी तिखट होतं, ते खूप तिखट असते पण सांगितलं होतं म्हणून चटणी वापरणार नाही। बाकीचे मसाला खोबऱ्याचं वाटण वगैरे वापरणार आहे। तर इथं बघा कढईत तापल्यानंतर मी मस्त असं तेल टाकले। तेल तुम्ही नेहमी मी सांगते त्याप्रमाणे कमी जास्त आमची बोलू देत नाही, कमी जास्त तुम्ही कसं खाताय घरात त्यानुसार तेल टाका। आणि मी 2 मोठ्या साईजचे कांदे, ते 2 कांदे मीडियम साईजचे पण नाही, मोठ्या साईजचे 2 कांदे लांब कट करून घेतलेत। तर ते तेलामध्ये टाकते आणि छान असं मी एक ब्राऊन कलर येईपर्यंत कांदा भाजणार आहे। मी हे माझ्या स्टाईलने चिकन करायले आणि तुम्ही असं करून बघा, खूप छान होते। तुम्ही सवयीचा मसाला जर वापरत नसाल तरी पण ह्या पद्धतीने करा आणि आपलं घरचं तिखट आणि गरम मसाला वगैरे टाकून किंवा चिकन मसाला टाकून केलं तरी पण ह्या पद्धतीनं छानच होते। मी माझ्या पद्धतीने करायले आणि मस्त बघा कांदा ब्राऊन झालाय, जास्त पण ब्राऊन केला नाही, थोडा ब्राऊन झालाय, नाहीतर मसाला पण भाजायचा आहे त्याच्यामध्ये आणि कांदा भाजून निघतो। तर मस्त असा बघा कांदा मी ब्राऊन करून घेतलाय। तर त्याच्यामध्ये आपल्याला खोबऱ्याचं वाटण घालायचं आहे। खोबऱ्याच्या वाटणमध्ये मला खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर, परत तीळ, धणे आणि थोडंसं काजू घातलेत आणि थोडेसे खसखस घातले। तर हे ॲडिशनल केले मी, काजू खसखस हे घातले, कधी कधी तर घालत असते, तुमच्याकडे अवेलेबल असेल तर घाला, नाही घातलं तरी चालेल। तर खोबऱ्याच्या वाटणमध्ये ते घातलं होतं आणि वाटण बघा छान असं परतून घ्यायचं आणि परतताना त्याच्यामध्येच मी टोमॅटो ओलसर असते ना त्याच्यामध्येच परतून घेणार आहे, म्हणजे टोमॅटो पण मऊ होतात आणि छान असं मिक्स होऊन जातील। तर छान असं तेल सुटूसपर्यंत मसाला आपण भाजून घ्यायचा। मसाला जितका आपण छान भाजतो तितका आपली चिकन किंवा काही कुठलंही शाकाहारी भाजी असू दे किंवा मांसाहारी असू दे छान होते। तर मस्त असा मसाला भाजून घ्यायचा तेल सुटूसपर्यंत। तर त्याच्यावरती आता जरासं झाकण ठेवणार आणि एक अर्धा मिनिट आपण छान मसाला भाजू द्यायचा। झाकण बघा ठेवलंय मी, आता एक अर्धा मिनिटच ठेवलं, त्यानंतर नाहीतर खाली करपायचं, कारण त्याच्यात थोडेसे काजू घातले होते मसाला करताना, काजू घातल्यामुळे खाली करपते, लगेच चिटकते ते, त्यामुळे हलवत राहायला लागतं। तर बघा छान असा मसाल्याला तेल पण सुटले, दिसत असेल तुम्हाला साईडनं पूर्ण असं तेल सुटलेलं आहे आणि थोडंसं मी परतून घेतलं मसाला छान। तर त्याच्यामध्ये मी फक्त काश्मीरी पावडर टाकली, फक्त जरासं कलरला, एवढे काश्मीरी पावडर तिखट नसते, कलरसाठीच असते फक्त, म्हणून ते टाकले, काय घरची चटणी वगैरे काय टाकली नव्हती किंवा गरम मसाला पण ह्याच्यात टाकला नाही। डायरेक्ट सवई मसालाच जी पुडी होती ना माझ्याकडं, ती अर्धा किलो चिकनसाठीची होती, तर ते पूर्ण पुडी मी टाकली होती, कारण की माझं अर्धा किलोपेक्षा थोडं जास्त चिकन होतं, तर मी पूर्ण पुडी टाकली होती ती। आणि चिकन मी शिजवून घेतलं होतं, कारण की सियारासाठी पण आम्हाला शिजवून घ्यायला लागतं, कारण तिला सूप काढावं लागतं, म्हणून मी चिकन शिजवून घेतलं।
तुम्ही जर हे मसाला भाजल्यानंतर ह्या टायमाला जर चिकन कच्चं टाकणार असाल तर टाकू शकता आणि शिजवून घ्यायचं. त्यात तसं पण छान होतं, पण मला सपक काढायला लागते सूप सियाराला, म्हणून मी सगळं चिकन आधी शिजवून घेतलं. पण शिजवून घेतल्यावर पण छान झालेलं आवडलं मला. काहीतरी वेगळं असं, म्हणजे मी ज्या पद्धतीने केलं ते मालवणी पद्धत टाईप केलं होतं. मालवणी पद्धतीनं चिकन झालेलं सेम हॉटेलमध्ये आपण मालवणी चिकन कसं खातो सेम टेस्ट झालेली, काहीच फरक नव्हता. तुम्ही अशा पद्धतीने ट्राय करा आणि मला सांगा की तसंच झालं होतं का. मला तर तसंच सेम लागलं. आता हे शिजलेलं चिकन बाजूला काढलं होतं, ते त्या मसाल्यामध्ये टाकलं आणि आता छान असं मिक्स करून घ्यायचं. हा चमचा मी घेतलेला त्यानं मला व्यवस्थित हलवता येत नव्हतं, चुकीचा चमचा मी वापरला. आमटीसाठी वापरायचा तो चमचा हे सुक्यासाठी वापरायला गेले, म्हणून ते मला व्यवस्थित हलवताच येणं झालेलं. नंतर मी चमचा चेंज केला, छोटा चमचा गेला जेणेकरून मला हलवायला असं. आता हे छान आपण मिक्स करून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालणार आहे, तो कारण खूपच असं कोरडं हे चिकनचं सूप आहे ते घालायला लागले. मी साधं पाणी नाही घातलं, आणि साधं जरी पाणी घालायचं असतं गरमच घालायचं, नाही तर टेस्ट बदलते चिकनची. आणि मस्त असं आता परत आणि मिक्स करून घ्यावं, जेणेकरून जो मसाला पूर्ण सगळा असा आपल्या चिकनला लागला पाहिजे. छान मिक्स करून घेऊया. जेव्हा मस्त असं मी मिक्स करून घेतलंय, ह्याच्यामध्ये आणखी थोडंसं मला कमी पाणी वाटत होतं म्हणून आणखी थोडंसं सूप घातलं. मी साधं पाणी वापरलंच नाही, सूपच घातले, म्हणजे त्यांना चिकनची टेस्ट पण छान येते. आणि मस्त आणि मिक्स करून घ्यायचं. ते मी मीठ वगैरे बघत होते कमी आहे का जास्त आहे का. मीठ मला थोडंसं कमी वाटलं होतं म्हणून थोडंसं मीठ ऍड केलं होतं त्याच्यामध्ये. गॅस मी मीडियम केलाय. दिसायला पण किती सुंदर दिसत आणि टेस्टला पण तसं छान झालं होतं. दिसायला जसं सुंदर दिसते तसं टेस्टला पण खूपच छान झालं होतं. आणि छान असं मिक्स करून घेतलंय मी आता. तर त्याच्यावरती आता आपण झाकण ठेवून एक पूर्ण 5 मिनिटं मी त्याला म्हणजे मसाला वगैरे शिजू देणार, वाफ होऊ देणार. 5 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवते आपलं मस्त असं सवाई स्टाईल मालवणी चिकन. मस्त मालवणीच झालं तर सेम मालवणी झालं होतं. मस्त असं चिकन झालं होतं. आता मस्त भरपूर अशी मी कोथिंबीर टाकली आणि गोळी शंपा गोळी पिल्लू यार आमच्या मध्ये असतं. तर इथे बघा चमचा मी चेंज केला, कारण त्यानं व्यवस्थित हलवता येत नव्हतं. आणि हे बघा छोट्या चमच्याने छान असं मला हलवायला यायला लागलं ते चिकनची, कारण त्याच्यामध्ये लेग पीस पण 2 होते, त्यामुळं व्यवस्थित हलवताच येत नव्हतं. बघा छान मिक्स करून घेतलंय. किती मस्त आणि सुंदर आपलं चिकन झालेलं आहे. चिकन सुक्का सवाई मसाला वापरून चिकन सुक्का असं एकदा नक्की ट्राय करा तुम्ही. खूप छान झालं होतं, टेस्टला पण खूप छान झालं होतं, सेम हॉटेल सारखं झालं होतं. त्या मसाल्यावरची जी रेसिपी होती ती वेगळी होती, त्या पॉकेटवरची रेसिपी वेगळी होती. म्हणजे काळं चिकन करतात त्या टाईपमध्ये मला वाटते तशी रेसिपी होती ती, भाजून वगैरे कांदा ते सगळं खोबरं. पण मी माझ्या पद्धतीने केलंय आणि खूप छान झालं होतं, खूप मस्त झालेलं होतं. तुम्ही नक्की ट्राय करा. आता मी गॅस बंद करून पण झाकते नाही. आपली रेसिपी अशा तऱ्हेने तयार आहे. तर इथे मी सांगायला आपली रेसिपी तयार आहे. तर अशा पद्धतीने नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी ते पण मला कमेंट करा. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, धन्यवाद. बाय मग. बाय. आमच्या सियाराकडून पण बाय.